मॅडम नमस्कार. नमस्कार. नारायणगावच्या तुमच्या कपिल हॉटेलच्या पुढे तुम्ही टेम्पररी बांधकाम केलेलं आहे. तिथे एक टपरी उभी केलेली आहे. ती रस्त्यामध्ये उभी केली असं सगळ्यांचं मत आहे. माझं पण मत आहे. एवढी प्रॉपर्टी असताना तुम्ही रस्त्यामध्ये अतिक्रमण का करता? मुळात रस्त्यामध्ये अतिक्रमण नाही केलेलं आहे. गेले 40 वर्षापासून माझं कपिल हॉटेल आहे. तो प्लॉट माझा 11 गुंठ्याचा आहे. ज्यावेळेस मी आता जेव्हा गेट टाकायच्या आधी मी मोजणी केली. मला आमच्या संतोष नानांचा फोन आला की कनिका खाली पाईपलाईन टाकायचंय तर टाकून दे, 1 फूट आतमध्ये घे. मग त्या नानांच्या म्हणण्यानुसार आम्ही 1 फूट आतमध्ये घेतली, पाईपलाईन टाकून दिली. वरचं उलट एक गेटला 1 लाख रुपये आमचा खालतीतून पूर्ण खर्च आला, तो आम्हीच केला. म्हणजे जर तुम्हाला आमची जागा पाहिजे तर सगळ्यात पहिले आम्ही मोजणी केली. मोजणी केल्यावरती आमची जागा गेटच्या पण पुढे रोडच्या सेंटर पर्यंत जातीये. म्हणजे 11 गुंठे प्लॉट आमचा पुढे सरकतोय आणि हे परत म्हणतायत की तुम्ही आमच्या जागेत अतिक्रमण केलं. PWD ला मी क्लिअर बोललेली आहे की तुमची जागा कुठे आहे. नारायणगाव बस स्टँड आहे, त्याच्या बाजूला एक कंपाऊंड आहे, त्याला लागून भेळ, पाणीपुरी, अनेक गाळे, फ्रूटवाले, हे तिकडे तुमची जागा आहे. पहिले तुम्ही ते काढा आणि त्याच्यानंतर तो रोड किती मोठा होतो ते पहिले बघून घ्या. तुम्ही इकडे म्हणजे वराडी काका असो किंवा आम्ही इकडे पाटेंच्या गाळे असो, आमच्या साईडला तुम्ही तेव्हाच सरका. पहिले तुम्ही सरकारी मोजणी करा, रीतसर आम्हाला जागा दाखवा. PWD ची जागा कुठे आहे, तुमची हद्द कुठली आहे ती हद्द पहिले क्लिक करा. म्हणजे त्याच्यानंतरच तुम्ही आमच्या जागेत ते करा. आज तुम्ही आमच्या जागेमध्ये येऊन तुम्ही म्हणणार रोडच्या सेंटर पासून 4.5 मीटर रोडचा सेंटर कसा पकडाल तुम्ही, जर तुम्ही तिकडे पाणीपुरी आणि भेळच्या गाड्या टाकल्यात, सगळे गाळे तिकडे जाऊन पॅक करून ठेवलेत आणि त्याचं भाडं तुम्ही ग्रामपंचायतला पे करताय. PWD ची जागा ग्रामपंचायतवाले भाडे घेतात आणि दुसऱ्यांच्या स्वतःच्या जागा असून 7/12 आज आमच्या स्वतःच्या जागेचा असून तुम्ही आमच्या जागेत येऊन अतिक्रमण कसे करू शकता. तुम्ही आम्हाला म्हणता की तुम्ही अजून आतमध्ये जा. आम्ही का आमच्या जागा सोडून आतमध्ये जायची. कपिल हॉटेलची जे तुम्ही पुढे टपरी टाकलेली आहे, हो, ते थोडंसं बांधकाम केलेलं आहे, हो, त्याच्या पुढे तुमची जागा असं तुम्ही म्हणता? हो आहे ना, आमची जागा आहे. रीतसर आम्ही मोजणी केली आणि गेल्या 40 वर्षापासून तर नाही आली लोक. मोजणी करायच्या वेळेला आजूबाजूच्या लोकांना नोटिसा दिल्या जातात. हो, बाजूच्या लोकांना त्याच्या काही नोटीस वगैरे होत्या? माझं जसं कपिल हॉटेल आहे, हा NA प्लॉट आहे. त्याच्यानंतर जेव्हा सरकारी मोजणी करतो आम्ही ऑलरेडी मोजणी केली होती. काय आता लोक जागेवर नसतात, यायचं ते येतात, नाही यायचं त्यांना गरज वाटेल तर ते येतील, नाही वाटेल तर नाही येणार. आम्हाला आमची गरज आहे, आमची जागा मोजायची, आम्ही मोजून घेतली. आमची जागा तर पुढे निघते आता. उलट मी आता PWD ला तुम्ही जे बांधकाम केले किंवा टपरी उभी केली त्याच्या पुढे तुमचं हो, त्याचं रोडच्या सेंटर जो आता ते बोलतात रोडचा सेंटर आहे, त्याच्या अलीकडे माझा जागा भरते. माझा गेट पर्यंत किती फूट वगैरे असं काही नाही, तसं नाही सांगू शकत मी. गेट जिथे टाकलंय तिथे 9.56 जागा भरतीये माझी. माझा प्लॉट आहे 10. गेट टाकले, टपरी टाकली, तुमच्या जागेत असं तुमचं हो हो, माझ्या जागेत. त्याच्यामुळे सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो. मग अडथळा होऊ शकतो तर त्यांनी पहिले समोरचे पाणीपुरीचे, भेळचे, ज्या फ्रूटच्या गाड्या लावल्यात त्या काढा. म्हणजे PWD चे जी लोक आहेत, जे अधिकारी आहेत, त्या लोकांनी पहिले ऍक्शन घ्या. तर समोरचे का नाही गाळे काढत तुम्ही? ह्या गाळेवाल्यांना का त्रास देताय? इकडच्या गाळेवाल्यांचे म्हणजे यांच्या पायऱ्या तोडा, तुम्ही हे करा, तुम्ही फुटपाथ तोडा, सगळ्या गोष्टी करा. सगळ्यात पहिले तुम्ही ही गोष्ट करा ना, पहिले समोरचे गाळे काढा. ते का नाही काढत आहेत? ते काढायचं सोडून तुम्ही ज्याच्या स्वतःच्या जागा आहेत त्याच्यात त्या काढायच्या. त्यांच्या जागेमध्ये तुम्ही चाललेत, त्यांच्या स्वतःच्या प्रायव्हेट जागेत जायचं तुम्हाला गरज नाही. आणि जर तुम्हाला आमची जागा पाहिजे तर तुम्ही आमची पहिले जागा भूसंपादन करा. आज 1 इंच पण आम्ही जागा देऊ शकत नाही. आम्ही काय 1 इंच जागा तुम्हाला द्यायची? आज तिथं रेट काय चालू आहे? तो गावठाण एरिया आहे, तिथं रेट किती चालू आहे? आज त्याचे 5 पटीने पैसे भेटतील. कोल्हेमाया रोडला पण असेच लोकांना दिला नाही, नंतर सगळे लोक एकत्र झाल्यावरती आज कोल्हेमाया रोडचे पैसे भेटायला लागले. त्याच्यात आम्ही पण होतो. आमच्या पूनम चौकातली जागा, आज तो चौक माझ्याच जागेतून गेलेला आहे. त्याचं आज आम्ही उभे राहिलो म्हणून आज आम्हाला दिले ना त्याचा मोबदला. आज तसंच गावात पण आहे. जर तुम्हाला आमची जागा पाहिजे आणि जर PWD वाले बोलतात नाही 20 वर्षापूर्वी असं ठरलं होतं तसं, तर तसं आम्हाला GR दाखवा तुम्ही. तो GR दाखवल्यावर आम्ही बघणार की बाबा तुम्ही भूसंपादनवाल्यांना पैसे नाही देऊ शकत का? तुम्हाला जर आमच्या जागा जागा 20 वर्षापेक्षा अधिक काळ जर ऍक्वायर केली असेल तर त्याची भरपाई मागण्याचा अधिकार मूळ मालकाला राहत नाही, असे काहीतरी शासनाचं धोरण आहे. मग त्यांनी तसं GR दाखवावा. तो GR मी मागवलेला आहे, तो GR का नाही दिला त्यांनी अद्याप? का GR देत नाहीयेत? आज मी 2 महिने झाले GR मागतीये.
तो GR दाखवा, त्याच्यानंतर आपण पुढे बोलू. आणि मी स्वतः आज अर्ज करतेय, तुम्ही पहिले ते सगळं जे समोर आहे ते अतिक्रमण हटवा ना, तेव्हाच रोड वाढणार आहे. आमच्या एवढ्याशा जागेने तुमच्या 2 फूट 1 इंचानी काय होणार आहे प्रॉब्लेम? तुम्ही समोरचा हटवा, त्याच्यानंतर आमच्याकडे बोटं उचला. आमच्या जागेत, प्रायव्हेट जागेत, माझा कुठलाही प्लॉट असो, माझे पुणा मॉडेल चौक असो, 320 गट नंबर 1 असो, मी माझ्या कुठल्याही जागा असो प्रायव्हेट, माझ्या जागेत ग्रामपंचायतनी पण यायचं नाही आणि PWDनी पण यायचं नाही. माझ्या जागेत येऊन कुठलाही अधिकार गाजवायचा नाही. सरकारी असेल तर सरकारी लिगली मला सगळे डॉक्युमेंट्स दाखवा. बिना डॉक्युमेंटचे माझ्या समोर यायचं नाही अजिबात. आणि कुठे येऊन माझ्या पोलीस स्टेशनला जाणार, आरेरावी करणार, मी काय ऐकणारी नाहीये आणि मी ऐकू शकत नाही. चुकीच्या गोष्टीला मी साथ देणार नाही. मग ग्रामपंचायतवाल्यांना पण मी सांगते, माझ्या जागेत जे जे काय घाण केली आहे ना, येऊन नीट करा. पाईपलाईनला खड्डे खणता, 2-2, 3-3 महिने कामं करत नाही. कशासाठी ठेवताय त्या सगळ्या गोष्टी तुम्ही? म्हणजे मानसिक त्रास देताय तुम्ही. मुद्दामून गोड गोड बोलता, गेट काढा, आम्ही तुम्हाला 2 दिवसात काम करून देऊ. पुणा हॉटेलच्या चौकात पाईपलाईन टाकून द्यावा, आम्ही तुम्हाला 10 दिवसात काम करून देऊ. कधीपासून तुम्ही कामं करताय? हा, जमत नसेल तर करू नका आणि दुसऱ्यांच्या जागेत खड्डे खणू नका. प्रत्येक वेळेस आम्ही सहन करायची आहे ना, एक ताकद असते एका महिलेची. प्रत्येक वेळेस गोष्टीला मी समोर जाते आणि उत्तर देत असते. आणि जर PWDची हद्द असती ना, तर त्यांनी माझं अतिक्रमण कधीच काढलं असता. अद्याप मी आधी अतिक्रमण केलं असतं ना, तर माझं अतिक्रमण निघालं असतं. का नाही आली गोकुळ डेअरीच्या चौकात? पण माझी जागा होती. आज 75 वर्षापासून ताबा घेतला होता. का नाही तेही आमच्यावर दावा टाकला? म्हणजे आमच्या जागा पडीक असतील तर तुम्ही आमच्या जागेवर येऊन अतिक्रमण करणार का? मॅडम, तुमचे सासरे स्वर्गीय चंद्रकांत खैरे ते विनियर कारखान्याचे संचालक होते. बरोबर. अतिशय समजदार होते. ते लोकांना मदत करायचे किंवा सार्वजनिक हिताचा काही उपक्रम असेल तर त्यांना पण सॉफ्ट कॉर्नर दाखवायचे. मग तुम्ही अप्रत्यक्षपणे महिला असताना दादागिरी करता. याला दादागिरी नाही बोलू शकत. म्हणजे तुम्ही 4 लोक एकत्र होणार आणि एका महिलेला त्रास देणार, तर का मी इथं ऐकणार का? मी नाही ऐकणार. मी एक महिला असून पण लढणार. मी नाही घाबरणार कुठल्याही गोष्टीला. 4 लोक तुम्ही एकत्र, म्हणजे तुम्ही पॉलिटिक्स करणार, तुम्ही तुमची दहशत करणार, तर मी काय ऐकणार का इथे? हा, तुमच्या ह्याच्यात काय सगळं आलं म्हणजे तुम्ही भाई झाले का नारायणगावचे? हा, तुम्हाला का तुमची जागा आहे का इथं दुसऱ्यांच्या जागेत येणार? नाही, 3 फूट खाली खड्डा घेतला की सरकारची जागा होते. अरे सगळे रूल्स नियम आम्हाला माहितीये. गाववाल्यांना वेडे बनू शकता, आम्हाला नाही. आम्ही या सगळ्या गोष्टीतून जातोय. आम्ही सगळ्या गोष्टीत फेस करणार. जिथं आमची जागा आहे ते आम्ही घेणार आणि जिथं आम्ही अतिक्रमण केलंय ना, आम्ही स्वतःहून काढून देणार. अजिबात ते करणार आहेत. जिथं चुकीच्या गोष्टी आहेत ना, आम्ही बोलू आमची जागेत अतिक्रमण केलंय, आम्ही स्वतः काढून घेतो. पण जिथं आमची जागा आहे त्याच्यात तुम्ही येऊन अर्धा फूट आतमध्ये घ्या, 1 फूट आतमध्ये घ्या. तुम्ही कोण आहेत सांगणार आहे? तुम्ही मला मोबदला देताय का माझ्या जागेचा? म्हणजे आज माझं तिथं करोडचं हॉटेल आहे, आजूबाजूनी टपऱ्या बांधल्यात तुम्ही, आजूबाजूनी टपऱ्या बांधून माझं हॉटेल किती कंजेस्टेड झालंय. तिथं जागा नाही आलायला, पार्किंग, अजून किती पार्किंग तुम्ही शॉर्ट करणार आहे? सार्वजनिक बांधकाम विभागाशी मी ग्रामपंचायतवाल्यांना पण सांगते आणि PWD वाल्यांना पण सांगते. त्यांचं काय म्हणणं? नाही, ग्रामपंचायतवाल्यांनी आता माझ्या पुणा मॉडेल चौकात काम केलंय. गेले 6 महिने झाले पाईपलाईन टाकायचं काम चालू आहे. आज किती खड्डे पाडून ठेवले. आज तिथे माझे 20-25 गाळे आहेत, तिथं पाणी साठतंय, पूर्ण तळा व्हायला लागला. जर तुम्ही काम करताय तर तुम्ही ते काम कम्प्लीट करा ना. काम अर्धवट सोडून काय देतं? म्हणजे गोड बोलून तुम्ही पाईपलाईन टाकून दिली, तोडफोड केली. हा, मला म्हणतात करून देतो काम, अजून का नाही काम केला? आम्ही जेव्हा तुम्हाला फोन लावतो तर तुम्ही आमचे फोन उचलत नाही. अनोळखी नंबरवरनं फोन लावले की तुम्ही फोन उचलता. हा, आम्ही काय वेडी लोक का? आम्हाला कळत नाही सगळ्या गोष्टी? म्हणजे तुम्ही गोड बोलून करता का काम? मला कुणाचं नाव घ्यायचं नाही. ज्याला समजतं तो समजून घेतो या गोष्टी. जर तुम्हाला काम नव्हतं करायचं ना, तर तुम्ही क्लिअर कट सांगायचं, आमचं नुकसान करायचं नाही. आज आम्ही तिथं PCC केलेली होती, आमची PCC तोडून टाकली, पाईपलाईन टाकली. मग तुमचं काम नव्हतं हे सगळ्या गोष्टी करायच्या? कपिल हॉटेलची जागा जी आहे ती कोणाच्या नावावर आहे? माझ्या मिस्टरांच्या आहे. तुमचे मिस्टर कधी फ्रंटला येतच नाही? नाही, त्यांना नाही आवडत पत्रकारांच्या समोर येणं. ते जे आहे ते कोर्टामार्फत, जिथे त्यांचं साईन, जिथे स्वतः. समोर तुम्हीच काय? कारण का मी काय येते, कारण का मला सगळ्या लोकांना सांगतात की ही बाई अशी आहे, ही आगाव आहे, ह्यावे त्यावे. अरे तुम्हाला काय कळतंय? ज्याच्या खिशातलं जात आहे, ज्याला आज त्रास होते, हे तुम्ही त्रास काढलेत का? महिलेला काय त्रास होतो, तिच्या घरात काय त्रास होतो, हे तुम्हाला माहितीये का? तुम्ही फक्त बोलता की असं आहे. अरे मी माझ्या प्रॉपर्टी काढतीये. माझ्या प्रॉपर्टी तुम्हाला जेव्हा बळकवून घेत होते तेव्हा तुम्ही बरे ना आले माझ्या सासूबाईंना मदत करायला. त्या कॅन्सर पेशंट होते ना, तुम्ही का नाही मदत केली बरं मग? हा, त्यावेळेस तुम्ही आमच्या जागा अशा लोक लुटत होते तर लुटून दिली. मग आज जर मी माझी जागा काढते त्याला चूक म्हणायचं का? म्हणजे मी जरी भांडून घेतलं किंवा गोड बोलून कुठलीही गोष्ट होत नाही. गोड बोलून असं वाटतं की हा समोरच्या व्यक्तीला लेडीज आहे ना, चला उल्लू बनू, पण लेडीजला उल्लू बनू नाही शकत.
तुमचे काही पाहुणे महसूलमध्ये कामाला आहेत, अधिकारी आहेत, त्यांचा दबाव टाकता तुम्ही? कशाला कोणाचा दबाव टाकायला पाहिजे? कुठले अधिकारी जरी असले तरी ते काही कुठल्या नियमच्या बाहेर जाऊ नाही शकत ना. त्यांना एक नियम असतो, त्यांनी दाखवावे ना. आमचे अधिकारी आहेत तर ते चुकीच्या गोष्टीला आम्हाला प्राधान्य देतात का? त्याच्या पुढे जे तुम्ही म्हणताय सार्वजनिक जागा, तिथे तुमची जागा निघते, तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात फाईट करायला पाहिजे. केली आहे ना मी. तुम्ही ग्रामपंचायतीला मध्ये का घेतलं? नाही, ग्रामपंचायतला नाही, ग्रामपंचायतवाल्यांनी पण पाईपलाईन टाकली आहे. तुम्हाला जर आमच्या जागेत काम करायचे तर आमची जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही आम्हाला आमची प्रॉपर्टी देणे गरजेचं आहे. तुम्ही काय करताय, त्या जागेला खड्डा मारता, तुमचं पाईपलाईन टाकून झाली की ती जागा सोडून देता. म्हणजे तुम्ही तुमचं काम करून घेता. आज तिथं पाणी साठतंय, तुम्हाला 10 फोन लावले तर तुम्ही उचलत नाही. ग्रामपंचायत मध्ये गेल्यावर ती लोक भेटत नाही तुमची. आज या, उद्या या, हा व्यक्ती आज नाही, हा व्यक्ती उद्या नाहीये. म्हणजे का आम्ही राऊंड मारत बसायचे का? आम्हाला तेवढीच कामं पडली. जर तुम्हाला गव्हर्नमेंटने नेमलंय तर तुम्ही आहेत का सरकारी ऑफिसमध्ये असता का तुम्ही लोक? आम्ही वारंवार जायचं आणि परत युटर्न घेऊन घरी यायचं. म्हणजे तुम्ही याल तेव्हा आम्ही तुमच्यानुसार याल. तुमच्या ऑफिशियल टाइमात तुम्ही का नसता तिथे? तुमचा ऑफिस टाइम आहे ना, त्या ऑफिस टाइमात तुम्ही या ना. त्या ऑफिस टाइमात तुम्ही आम्हाला तिथे का नाही भेटत? तुमच्या मिटिंगी काय दररोज असतात का? मिटिंग का दरवेळेस दौरा असतो बाहेर तुम्हाला जाण्यासाठी? प्रत्येक वेळेस का आम्ही जायचं आणि घरी यायचं हेच करत बसायचं का? मुद्दा शिकत राहतो मॅडम. जर समजा तुम्ही कपिल हॉटेलच्या कपिल हॉटेल हो, कपिल हॉटेल. हॉटेलच्या पुढे तुम्ही आता जे टेम्पररी बांधकाम केलेलं आहे त्याच्या मागे जर सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा निघाली तर कनिका खैरे यांची भूमिका काय? स्वतः मी माझं अतिक्रमण काढून देणार. जे मी अतिक्रमण केलंय ना, जर त्यांचं म्हणणं असेल कनिका खैरे यांनी अतिक्रमण केलंय तर मी स्वतः जागा काढून देणार, हे मी शब्द देते. पण मला माझ्या माहितीनुसार मी मोजणी, आम्ही कुठल्याही गोष्टी आहेत ना पहिले मोजणी, 7/12, फेरफार, अभ्यास करूनच पुढे जातो. कुठलीही गोष्ट अशीच आडव्यात तिडव्यात जात नाही आम्ही. आम्हाला जर एखाद्याने त्रास दिला तर आम्ही शांत बसत नाही. कपिलच्या पुढे ज्या टपरे आहेत त्याचा तुमचा संबंध कुठे येतो? तुम्ही सांग, वारंवार सांगतायत त्या काढा, त्या काढा. बरोबर आहे ना. जर PWD वाले बोलतायत की तुम्ही 1 फूट आतमध्ये घ्या, रोडच्या सेंटर पासून 4.5 मीटर आतमध्ये जा. अरे आम्ही का जायचं? रोडचा सेंटर आहे कुठं मुळात? रोड हा गेल्या 40 वर्ष 50 वर्ष जे जुना रोड आहे, हा कोल्हे महारोड, हा तर मुळात रोडच नाहीये. रोड कपिल हॉटेलच्या तिथूनच आहे जुन्नरला जाण्यासाठी. जर तिथं तुम्ही पाणीपुरी, भेळ याचे पार सेंटर रोड पासून चालू केलंय पार वेशीपर्यंत, तुम्ही अर्धी जागा टाकली आहे PWDची, ती जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा रोड मोकळा होईल ना. आम्ही आमच्या खाजगी जागेत येऊच शकत नाही. तुम्ही आमच्या खाजगी जागेत काय येताय? खाजगी जागेत यायचं असेल ना तर तुम्ही आम्हाला आमच्या जागेचा मोबदला द्या. भूसंपादन करा आमची जागा. भूसंपादन केल्यावरती ऑफकोर्स फुकट का द्यायचं? का द्यायचं PWDला फुकट जागा? आम्ही नाही देणार. प्रत्येक गाळ्यावाल्याला आता मी सांगेन मोबदला पाहिजे का? म्हणजे प्रत्येक गोष्टीत सरकार नाहीतरी पैसे घेतोच ना सगळ्या गोष्टीमध्ये. मग आम्ही आमच्या जागेचे पैसे का नाही घ्यायचे? प्रत्येक गाळ्यावाल्याला माझं आव्हान आहे, म्हणजे कपिल हॉटेलच्या जेवढ्याही लाईनीला आहेत त्यांनी कोणीही एकही इंच जागा सोडू नका. ह्यांनी आपली जागा भूसंपादन करू दे. आणि ह्यांना वाटतं आपण अतिक्रमण केले, ह्यांची आपण जागा घेतलेली आहे, तर ह्यांनी पहिले सरकारी मोजणी करायची आणि त्याच्यानंतर PWDची हद्द कुठं आहे, कुठून चालू होते हे पहिले सगळं बघून घेणं गरजेचं आहे. विनाकारण नोटीस पाठवणार सगळ्या गाळ्यावाल्यांना, पोलीस लोक पाठवणार, पोलिसांचा दहशत दाखवणार, हे चुकीच्या पद्धती चालणार नाही. पोलीस जरी असतील ना, पोलिसांना पण नियम आहेत. पोलिसांचे एक नियम आहेत का कुठेही जायचं, हा तुम्ही अतिक्रमण केलं, अरे पहिले कागदपत्र बघा, त्याचा 7/12 बघा, त्याचा प्लॉट आहे, तुम्ही त्याच्या प्लॉटमध्ये नाही घुसू शकत. PWD पण नाही घुसू शकत, नाही ग्रामपंचायत घुसू शकत. ही आमची जागा आहे, आमच्या जागेत तुम्ही नाही येऊ शकत. तुम्हाला आमच्या जागेत यायचंय तर आमच्या जागेचा मोबदला द्या. आणि 5 पटीने पैसे भेटतात. म्हणजे 20-25 लाखाची जागा आम्ही काय अशीच सोडायची? कशासाठी? का तर तुम्हाला पब्लिकला रोड वाढवायचे ना. मग रोड वाढवायचे तर पहिले समोरचे गाळे काढा, पाणीपुरी भेळचे गाळे काढा. बस स्टँडची जी भिंत आहे तिथून रोड चालू होतोय, तिथून रोडचा सेंटर चालू होणार आहे. तुम्ही इकडं एवढूचा रोड करणार आणि त्याच्यातून सेंटर काढणार, हा कुठला नियम आहे? म्हणजे गाळ्यावाल्यांना ते वेडे बनवताच आहेत तुम्ही, पण आम्हाला नका बनवू. आम्हाला सगळ्या गोष्टी कळतंय. आणि PWDशी मी स्वतः आज सकाळी बोललेली आहे की पहिले भिसे सरांशी बोललेली आहे की पहिले तुम्ही ते समोरचं अतिक्रमण काढा आणि पहिले रोड मोठा करा आणि मग रोडच्या सेंटर पासून 4.5 मीटर घ्या. आणि ते बोलले ठीक आहे अर्ज द्या तुम्ही. मी देणार माझा अर्ज. बाकीचे गाळेवालेही तयार आहेत.
सगळ्या गाळेवाल्यांना सांगितलेलं आहे आपली आपली जागा सोडायचीच नाही. का सोडायची? युनियन तयार करताय? युनियन कशाला तयार करायला पाहिजे? युनियनची मला गरज नाही, मी एकटीच लढती. मला युनियनची गरज नाहीये, मी माझ्या हक्कासाठी लढतीये. माझी जागा आहे, माझी जागा मी काही सोडत नाही. माझ्या जागेत कोणी यायचं नाही, आणि आलं तरी मी काही शांत बसणार नाही. तुम्ही 10 जण तर मी एकटी, पण मी लढणार. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.